संताने सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिल्या गुणदोष याते न विचारे काही ठावलीला पायी आपुल्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता मिळवलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जटाधार श्री भगवंत पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त असणारे माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कृपेनं ज्यांना वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आणि वारकरी संप्रदायाचा आत्मा असणाऱ्या ज्ञानेश्वरीचा त्यांच्या हृदयाला स्पर्श झाला आणि ज्यांच्या अंतकरणातून गाथा निर्माण झाले असे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ पाहण्याचा पुढे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा माऊली महावैष्णव भगवान श्री ताडोबरायांच्या कृपेनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आणि वैराग्य संपन्न साधू वामन भाऊ महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त हा सुरू असलेला 1 दिवसीय कार्यक्रम 13वा वर्ष सुरू आहे. बरेचशा पुण्यतिथी बरेचशा संतांच्या पुण्यतिथी सुरू होतात परंतु 1 वर्ष 2 वर्ष चालतात आणि त्यानंतर पुण्यतिथी होती चालू असं होतं. परंतु इतिहासामध्ये अशी नोंद होईल महाराज भगवान बाबा आणि वामन भाऊच्या आतापर्यंत माझ्या तरी कधी कानावर आला नाही की भगवान बाबा आणि वामन भाऊची पुण्यतिथी सुरू झाली आणि ती बंद पडली. आज आपल्या या पुण्यतिथीचा मागच्या दिवशी तपपूर्ती सोहळा पूर्ण झाला आणि या वर्षी 13वे वर्ष आहे. यापूर्वी मी 2 वर्ष आलो होतो परंतु माझी पुण्यतिथी माझ्या भगवान बाबाची पुण्यतिथी माझ्या वामन भाऊची पुण्यतिथी आहे. हा आत्मविश्वास हा हृदयामध्ये असलेला भाव तो कीर्तनच करायला पाहिजे पुण्यतिथीचा असं काही नाही. मी जेवढा योग्यतेचा मी जसे भगवान बाबा वामन भाऊचा भक्त आहे तसेच तुम्ही सुद्धा भगवान बाबा आणि वामन भाऊचे भक्त आहेत. नाही या ठिकाणी कुणी कीर्तनकार ना कुणी मोठा ना कुणी नेता ना कुणी अधिकारी भक्त आणि भक्त जर आपण सर्व कोण असतो तर भगवान बाबा आणि वामन भाऊचे भक्त बाकी कुणी नाहीये. म्हणून तुम्हाला तुमच्या अगोदर चेअर पाठीमागं होते मी पुढे घ्यायचं याचं एकच कारण आहे भगवानगड आणि भगवानगडाच्या भक्तामध्ये अंतर नकोय. विठाला विठाला एक लक्षात घ्या आज माझ्याच या धर्म मंडपामध्ये जेवढे काही आपण उपस्थित आहोत तर एक लक्षात घ्या की आपलं जे जीवन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपलं हृदय आहेत. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपलं हृदय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय गोपनेते लोकनाथ मुंडे साहेब हे आपलं प्रेरणास्थान आहेत आणि श्री गुरु शास्त्री बाबा हे आपलं स्वाभिमान आहे. का याचं कारण सांगतो तुम्हाला. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपलं हृदय का आहे कारण की आपला जर पूर्वीचा जर इतिहास पाहिला माझ्यापेक्षा तुम्ही वयाने जास्त आहात जेवढं माझं जीवनाचं आयुष्य आहे तेवढं आपण कितीतरी लोकांनी परमार्थामध्ये आयुष्य घातलेलं आहे. आपला जर पूर्वीचा 2-3 पिढ्या पूर्वीचा भगवान बाबांच्या अगोदरचा वामन भाऊच्या अगोदरचा जर आपण काळ पाहिला तर आपली परिस्थिती आपण ससे मारणारे ऊसतोड कामगार आणि फार म्हणजे वेगळ्या एक मुख्य प्रवाहामध्ये आपण नव्हतो परंतु भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांनी आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं. याचा परिणाम असा झाला भगवान बाबाने त्या काळामध्ये एक नारा दिला होता सर्वांना माहित आहे इतर विकवा पण मुलं शिकवा. याचा परिणाम असा झाला आज कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही जा मराठवाड्यातील तुम्हाला अधिकारी भेटते. ही भगवान बाबांची दूरदृष्टी होती. आणि दुसरं वामन भाऊंचं जे आहे जसं आपल्याला तुम्हाला एक सांगतो जसं प्रत्येक व्यक्तीला 2 डोळे 2 हात 2 पाय आहेत तसे भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपले 2 डोळे 2 हात 2 पाय आहेत. जर आईला आणि वडिलांनी दोघांनी जर मुलावर प्रेम केलं ना तर मुलगा बिघडल्याची दाट शक्यता असते. बाप जर रागवला तर आईनं प्रेम करायचं असतं. तसं वामन भाऊ रागवत होते आणि भगवान बाबा प्रेम करत होते तेव्हा हा समाज या धर्ममंडपापर्यंत येऊन पोहोचलेला आहे महाराज. भगवान बाबा आणि वामन भाऊ मध्ये भेद नाही आणि भगवान बाबांचं
चरित्र तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु आज असं आपण चरित्र पाहणार आहोत की फक्त आपण ऐकू चरित्र आहात. खरं काय भगवान बाबाचं चरित्र आहे हे आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भगवान बाबांना अफाट असा त्रास झाला हे आपल्याला सर्वांना माहित आहे. भगवान बाबा एक लक्षात घ्या, भगवान बाबा नारायणगडावर भगवान बाबाला त्रास झाला म्हणून भगवान बाबाने नारायणगड सोडलेला नाहीये. भगवान बाबाला नारायणगडावर त्रास झाला म्हणून भगवान बाबांनी नारायणगड सोडलेला नाहीये. भगवान बाबावर केस दाखल झाली प्रॉपर्टीच्या वादातून, केस दाखल झाली आणि केस दाखल झाल्यानंतर ती हैदराबाद, त्या काळामध्ये हैदराबाद हे आपलं हायकोर्ट, हैदराबादचा हायकोर्टामध्ये भगवान बाबाकडून पैसे घेऊन लोक केसला उपस्थित राहण्यासाठी आम्ही जात आहोत असं सांगून भगवान बाबाकडून पैसे घेऊन जायचे. परंतु हैदराबाद पर्यंत ते पोहोचतच नव्हते. हैदराबाद पर्यंत ते पोहोचत नव्हते. मधीच ते पैसे खर्च करून वापस निघून यायचे. बाबांना सांगायचे आम्ही जाऊन आलो, पुढची केस पडली. कितीतरी केसेसला लिगल इथं ऍडवायझर असतील, लिगल माहिती असणारी लोक असतील, कितीतरी केसेसला आपला भगवानगडाचा कुणी प्रतिनिधी पोहोचला नाही. आणि त्यानंतर तुमचा प्रतिनिधी पोहोचला नाही म्हटल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक लेटर दिलं जातं की तुम्हाला आम्ही एवढे लेटर दिलेले, तुमचं काही प्रतिउत्तर येत नाही, त्यामुळे तुमच्यावर आम्ही एक बाजूने निकाल लागला जाणार आहे. आपलं कुणी त्या ठिकाणी पोहोचलं नाही आणि हैदराबादचा निकाल आला की तुमच्या प्रतिनिधी कुणीही कोर्टामध्ये न पोहोचल्यामुळं एकतर्फी निकाल दिला जात आहे. आजच्या आज तुम्हाला जसे आहात तसा नारायणगड सोडावं लागेल. आणि भगवान बाबांनी कोर्टाचा अवमान होऊ नये, कोर्टाचा आदेश म्हणू नये, कोर्टाला मानणारे सुद्धा, अधिकाऱ्याला मानणारे सुद्धा भगवान बाबा होते, कायद्याला मानणारे भगवान बाबा होते. कायद्याचं उल्लंघन नको म्हणून त्यांनी नारायणगड सोडलेला आहे, कायद्याचं उल्लंघन नको म्हणून. आणि ज्या वेळेस महाराज 40 वर्ष भगवान बाबांनी नारायणगडावर सेवा केली, नारायणगडाची सेवा केली. काल एक श्री गुरु शास्त्री बाबांनी पुण्यतिथीच्या कीर्तनामध्ये आणि फुल सांगितलं कीर्तन त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं 40 वर्ष भगवान बाबाचे घडले ते नारायणगडाच्या परिसरामध्ये. नारायणगडामुळे भगवान बाबा घडलेले आहेत. भगवान बाबाचं मूळचं नाव आबा होतं, परंतु नारायणगडानं भगवान बाबांना आबाच्या नावाच्या ऐवजी भगवान हे नाव दिलेलं आहे. मला एक सांगा, जर भगवान बाबा नारायणगडावर जर राहिले असते तर भविष्यात सुद्धा किंवा स्वप्नात तरी तुम्हाला वाटेल का भगवानगडाची निर्मिती झाली असते? कधीच झाली नाही. जर भगवान बाबा नारायणगडावर थांबले असते तर भगवानगडाची कधी निर्मिती झाली नसती. म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे, भगवान गडावर, भगवानगडाच्या परिसरावर आणि भगवान बाबाच्या भक्तावर नारायणगडाच्या परिसराने उपकार केले म्हणून भगवानगडाची निर्मिती झाली. त्यानंतर लोकांमध्ये असं एक चुकीचा संदेश पोहोचलेला आहे की भगवान बाबा हे हिमालयात चालले होते. नारायणगड सोडून चुकीचं आहे महाराज. भगवान बाबा हिमालयात चाललेच नव्हते. कारण की भगवान बाबाच्या, भगवान श्री ज्ञानोबरायांचे अनुयायी आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांना जे दैवत मानतात भगवान बाबा, त्या ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा इतिहास पहा. ज्या लोकांनी त्यांना, भगवान श्री ज्ञानोबरायांना त्रास दिला, ज्या लोकांनी तुकोबरायांचा गाथा बुडवला, त्याच आळंदीमध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, ज्या ठिकाणी त्रास झाला. म्हणून माझे भगवान बाबा, आपले भगवान बाबा त्रासाला कंटाळून हिमालयात जाणं ही भगवान बाबाच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. फक्त एक काय, भगवान बाबा त्या काळामध्ये विठ्ठल विठ्ठल तयार झालेल्या समाजाला वाऱ्यावर सोडून जाणारे भगवान बाबा नव्हते महाराज. भगवान बाबा जे आहेत ना, भगवान बाबांनी फक्त एक ते गड पाहत होते, डोंगर पाहत होते, कुठे भगवानगडाची स्थापना करायची. आणि खरवंडीच्या पाटलाने त्यांना जो मूळचा धुम्यागड म्हणून आहे तो डोंगर दाखवला. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आले. त्यावेळेस त्यांनी धुम्यागडाचं नामकरण भगवानगड असं केलेलं आहे. विठाला विठा ज्या वेळेस माझ्या भगवान बाबाने नारायणगड सोडला ना महाराज,
ज्यावेळेस भगवान बाबांनी 40 वर्ष भगवान बाबांनी ऐश्वर भोगलेलं होतं, 40 वर्ष, आणि ज्यावेळेस नारायणगड सोडला ना, भगवानगड आल्यानंतर सूर्यासारखं असणारं तेजस्वी स्वरूप भगवान बाबांचं, सूर्याला लाजवेल चंद्राला लाजवेल असं माझ्या भगवान बाबाचं स्वरूप होतं. आणि अशा भगवान बाबाला 40 वर्ष ऐश्वर्यात भोगलेल्या भगवान बाबाला उघड्या नाहीवर आंघोळ करावी लागली महाराज. भगवानगड आज जो आपल्याला दिसतोय ना भव्य दिव्य, याच्या पाठीमागं भगवान बाबा अनेक असे त्यांना कष्ट सहन करावे लागलेले. 40 वर्ष पहा, जर तुम्ही एकदा 5 स्टार जर हॉटेलमध्ये तुम्ही स्टे केला तर तुम्हाला 3 स्टार हॉटेलमध्ये राहायची इच्छा होत नाही महाराज. जर तुम्ही 4 चाकी गाडीमध्ये प्रवास केला तर पुन्हा तुम्हाला टू व्हीलर जाण्याची इच्छा होत नाही. 40 वर्ष भगवान बाबांनी ऐश्वर्यामध्ये जीवन जगलेले आणि पुन्हा त्यांना उघड्या नाण्यावर आंघोळ करायची पाळी आली. फक्त आणि फक्त त्याचं कारण आहे समाजकंटक. विठाला विठाला आणि वामन भाऊने काय केलं? भगवान बाबांना त्रास झाला, वामन भाऊला त्रास झाला नसेल का असं तुम्हाला वाटतं का? वामन भाऊंना सुद्धा त्रास झाला, परंतु एक होतं, वामन भाऊचा तो प्रचार केला की वामन भाऊ शाप द्यायचे म्हणून लोक जवळ जातात. ते असं नाही महाराज. संत हा, साधू हा कधीही सांसारिक माणसाला शाप देत नसतो, त्याला आशीर्वाद देणारा साधू असतो. वामन भाऊनी आशीर्वाद, लोकांमध्ये प्रथा झाली, प्रचार केला की वामन भाऊ शाप देत. आणि शाप कोणाला देत होते? जे चुकीचं कार्य करत होते त्यांना शाप होता. चांगल्या माणसाला साधू शाप देतील का? तो कारखान्याचा जो विषय तुम्हाला सांगितला जातो ना, वामन भाऊने कारखाना जाळला, त्याचा इतिहास असा आहे. आपल्या परिसरामध्ये दुष्काळ कैनाथगडाच्या परिसरामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर आपले लोक, आजही बरेचसे लोक हेच आहे की आजही आपले लोक ऊसतोडीसाठी आपल्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे जातात किंवा कारखान्यावर जातात. त्या काळामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आपले लोक सर्व कारखान्यावर गेले आणि कारखान्यावर गेल्यानंतर गोशाळा जी होती गहिनीनाथ गडावर, त्या ठिकाणी गाईला चारा वगैरे काही उपलब्ध होत नव्हता. म्हणून त्यांनी आपले लोक ज्या कारखान्यावर, संजीवनी कुणी कारखाना सांगतं, कुणी भवानी सहकारी साखर कारखाना सांगतं, त्या ठिकाणी गडाचा प्रतिनिधी पाठवला आणि सांगितलं की बाबा असा असं बाबांचा निरोप आहे, भाऊंचा निरोप आहे की गहिनीनाथ गडावर जी गोशाळा आहे त्याला जनावर जगण्यासाठी चाऱ्याची गरज आहे. फार त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. व्यवस्थापक गेल्यानंतर, प्रतिनिधी गेल्यानंतर तिथल्या मॅनेजरला आपल्या लोकांनी भेट घातली मॅनेजर बरोबर आणि त्यांना सांगितलं की असं असं गहिनीनाथगडावरून मी आलेलो आहे, भाऊंचा निरोप घेऊन आलोय आणि तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी वाडे पाहिजेत. त्यावेळेस मॅनेजरने सांगितलं की मी वाडे देऊ शकत. मॅनेजरने सांगितलं वाडे देऊ शकत नाही, कारण की त्या ठिकाणी सुद्धा त्याची काय असेल, त्यांची तिथे व्यवस्था होत नसेल, त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा कमी वाढे येत असतील, जे काय असेल त्या काळामध्ये. त्यानंतर तो प्रतिनिधी पुन्हा भाऊकडे आला आणि त्यांनी सांगितलं की तिथला जो मॅनेजर आहे कारखान्याचा, तो काय वाडे द्यायला तयार नाहीये. भाऊच्या अंतकरणाला दुःख झालं, काही त्यांनी स्वतःसाठी नाही, गोमाता जगली पाहिजे, त्या गायी जगल्या पाहिजे, त्यासाठी मी वाडे मागितले होते. आणि स्वतः वामन भाऊ त्या कारखान्याच्या दिशेने गेले आणि सांगितलं कोण आहे म्हणले, त्याला समोर बोलवा. आणि समोर बोलवल्यानंतर भाऊंना पाहिल्यानंतर ज्या मॅनेजरच्या अंतकरणामध्ये वाढे न देण्याची इच्छा होती, ते ऑटोमॅटिक भाऊचं दर्शन झाल्यानंतर परिवर्तन झालं आणि न देणारा, वाढे देणारा तो सांगितलं भाऊ जेवढे वाढे लागतील तेवढे घेऊन जा. फक्त भाऊला पाहिल्यानंतर, कारण की भगवान श्री दामोदरांची ओवी आहे, दर्शनीय प्रशस्ती पुण्य पुरुष हा. भगवान वामन भाऊंना पाहिल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये बदल झाला, हा विषय आहे महत्वाचा. शाप वगैरे हा ज्याच्या त्याच्या पद्धती, आणि जरी केला कदाचित त्यावेळेस जर असेल तर आजच्या डेटला आपल्याला चमत्कार महत्वाचे नाही. आजच्या डेटला आपल्याला जर तुम्हाला समाजामध्ये टिकायचं असेल, जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर ज्ञान महत्वाचं आहे. भाऊंचा जो स्वभाव आहे तो रागीट स्वभाव होता, परंतु भाऊंची जर तुम्ही आरती ऐकली ना तर आरतीमध्ये पहा, उग्र भाष्य परी अंतरी माया. त्यांचं भाषण रागीट होतं, परंतु आतमध्ये प्रत्येक भक्तासाठी होते. आणि ज्यावेळेस भगवान बाबा गेले त्यानंतर या समाजाची 11 वर्ष समाजाला बांधून ठेवण्याचं कार्य हे वामन भाऊने केलं महाराज. भगवान बाबा गेल्यानंतर जो उघड्यावर समाज पडला होता, भगवान बाबा गेल्यानंतर प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला वाटत होतं
की आता आपलं काही राहिलेलं नाही, आपला आधार गेलेला आहे, आपल्याला कुणीही नाहीये, अशा काळामध्ये राहिलेल्या 11 वर्ष वामन भाऊने त्या समाजाची सांभाळ केलेला आहे. त्या काळामध्ये भाऊंच्या चरित्रामध्ये सांगता येते की जी माणसामध्ये नव्हती, म्हणजे थोडे मनोरुग्णाची एक महिला होती, त्या महिलांचं बाळक पण वामन भाऊने केलेलं आहे. जे चोर गैन्याकडावर चोरी करण्यासाठी आले होते, त्या चोरांना जेऊ घालून त्या लोकांना माळकरी बनवण्याचं काम वामन भाऊने केलेलं आहे. ज्या ठिकाणी पशुहत्या जालिंदरनाथावर मोठ्या देवीवर पशुहत्या होत होती, त्या ठिकाणची पशुहत्या संयुक्त भगवान बाबांनी वामन भाऊनी बंद केली. हे कार्य समाजा पुढे आलं पाहिजे. शाप दिलेला हे त्या काळात असेल नसेल तो भाग, पण आजच्या काळामध्ये भगवान बाबांनी जसं शिक्षणाचं कार्य पुढे आणलेलं आहे, तसंच वामन भाऊनी ज्या चुकीच्या परंपरा होत्या त्या मोडून पुन्हा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये कसं येता येईल, माळकरी कसं बनवता येतील, हे केलेलं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. विठाल मुख्य मुद्दा आपला असा होता की भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपलं हृदय आहे का, याचं कारण असे की मुख्य प्रवाहामध्ये वामन भाऊ आणि भगवान बाबाच्या उपकारामुळे आज आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेलो. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आपलं प्रेरणास्थान आहे. का प्रेरणास्थानाचं कारण तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीतील व्यक्तींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे. स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब का आपलं प्रेरणास्थानाचं कारण सांगतो. 7 वर्ष गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यावेळेस त्यावेळेस मी गडावर होतो, प्रत्येक ज्यावेळेस दसऱ्याला यायचे ना, आजपर्यंत या माझ्या 22 वर्ष भगवानगडाचा काळ आहे, 22 वर्ष मी भगवानगडावरच्या संपर्कात आहे. 22 वर्षामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा एकही भक्त मी भगवान बाबाचा इतका निष्ठावान भक्त माझ्या निदर्शनास आतापर्यंत आलेला नाहीये. याचा परिणाम असा झाला, तुम्हाला सांगतो. एवढी निष्ठा होती, ज्यावेळेस तुम्हाला सांगतो प्रमोद महाजनजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, सर्व प्रयत्न झाले आणि त्यावेळेस मुंडे साहेबांनी शास्त्रीजींना फोन केला आणि सांगितलं, शास्त्रीजी भगवान बाबाच्या समाधीला तुम्ही अभिषेक करा. एवढी श्रद्धा मुंडे साहेबांची भगवान बाबावर होती. आणि त्याचा परिणाम असा झाला त्या श्रद्धेचा की आज जर तुम्ही खालच्या पट्ट्यात गेलात किंवा आज आपण या ठिकाणी आहोत, श्रद्धा एवढी ठेवली, त्याचा परिणाम असा झाला, इतिहासामध्ये कुठल्याही राजकारणी तुम्ही पहा, कुठल्याही राजकारणाचे पुतळे उभे राहतील, त्या राजकारणासाठी जयंती साजऱ्या होतील, परंतु एकमेव असे माझे गोपीनाथ मुंडे साहेब आहेत. भगवान बाबांनी वामन भाऊच्या फोटोच्या शेजारी देवघरामध्ये त्यांना मान मिळालेला नाही. का? कारण की भगवान बाबावर त्यांनी श्रद्धा ठेवली. याचं आणखीन पुढे सांगतो, भगवान बाबावर श्रद्धा असल्यामुळं भगवान गडाचा महंत घोषित करण्याचा बहुमान सुद्धा मुंडे साहेबांना समाजाने दिला. म्हणून भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपलं हृदय आहेत आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान आहेत. आणि दुसरं सांगतो की श्री गुरु शास्त्री बाबा आपला स्वाभिमान का आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. विठाला वारकरी संप्रदायाची 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांनी स्थापना केली. आणि ज्यावेळेस वारकरी संप्रदायाची स्थापना केली, त्यावेळेस वारकरी संप्रदायाची स्थापना करण्यापाठीमागचा भगवान श्री ज्ञानोबरायांचा एकमेव हेतू असा होता की प्रत्येक तळागाळातील समाज हा ज्ञानी बनला पाहिजे, प्रत्येक समाजाला ज्ञान मिळवण्याचा अधिकार भेटला पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबरायांच्या अगोदर फक्त ठराविक लोकांनाच वेद शिकण्याचा, ज्ञान अध्ययन करण्याचा अधिकार होता. आणि पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा इतर समाजाला जाऊ दिलं जात नव्हतं. 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांनी उठाव केला, क्रांती केली आणि पांडुरंगाच्या मंडपातलं कीर्तन हे वाळवंटामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी आणलं आणि वारकरी संप्रदायाची मेक रोवली. आणि वाळवंटामध्ये कुणालाही प्रवेश असतो. सर्व जाती धर्मातील व्यक्तींना संत बनवण्याचं कार्य हे भगवान श्री ज्ञानोबरायांनी केलं. प्रत्येक तुम्ही पहा, संत चोखोबार महाराज असतील, सावता बाळा महाराज असतील, याचे पुढे जाऊन सांगता वेश्येच्या घरात जन्म आलेले कान्होपात्रा हिला सुद्धा संत आणि अभंग देण्याचा अधिकार माझ्या भगवान श्री ज्ञानोबरायांनी दिला. त्यानंतर तुम्ही तुकोबाराय पहा, सर्व समाजातील
चोखोबाराई असतील, त्यानंतर जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, महिलांना सुद्धा आता आपण म्हणतो की आरक्षण 50% आरक्षण, 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांनी महिलांना आरक्षण दिलेलं आहे. त्या काळामध्ये सुद्धा भगवान श्री ज्ञानोबरायांनी महिलांना अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. का? कारण की प्रत्येक समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, प्रत्येक समाज हा ज्ञानी बनला पाहिजे, समाजातील प्रत्येक घटक हा ज्ञानी बनला पाहिजे. ती दूरदृष्टी ठेवून भगवान श्री ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केलं, ज्ञानेश्वरीचं. आणि पुढे झालं काय की ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर मध्या काळामध्ये ज्ञानेश्वरीवर कितीतरी आघात झाले महाराज. कितीतरी लोकांनी स्वतःच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या नावाने मिसळण्याचा प्रयत्न केला. 700 वर्षापूर्वीच्या ज्ञानेश्वरीवर कितीतरी 250 वर्ष भगवान श्री ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर अतिक्रमण झालं. आणि 250 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. 250 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून अभंग रचना निर्माण झाली आणि तीच ज्ञानेश्वरी गाथ्याच्या रूपानं आपल्या समोर आली. विठाल परंतु तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथ्याची निर्मिती झाली, परंतु ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य जे आहे तर ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. ज्ञानेश्वरी ठराविक लोकांपर्यंत, ज्यांना साहित्याचा अभ्यास आहे, ज्यांना अध्यात्माचा आवड आहे, अशाच लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली. आणि त्यानंतर पुन्हा तळागाळातील समाजापर्यंत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला पाहिजे, पोहोचला पाहिजे, यासाठी पुन्हा 629 वर्षापूर्वी माझ्या भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबांची जी आता जयंती झाली ती 129वी जयंती आहे आणि भगवान बाबाचा जन्म झाला. त्या काळामध्ये भगवान बाबांनी अनेक त्यांच्यावर संकट आले. किती संकटाला, कुठल्या संकटाला न जुमानता भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार थांबवला नाही. त्या लोकांना भगवान बाबांच्या लक्षात आलं की हे लोक चमत्काराशिवाय ऐकणार नाहीत, हे लोकांचं त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मला काहीतरी चमत्कार करावे लागेल. आणि त्या काळामध्ये भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा म्हणून त्यांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली महाराज. वैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. लोकांना सांगितलं, अरे बाबांनो, हे जी ज्ञानेश्वरी आहे ना, पहा मी पाण्यावर बसून वाचतोय, ही पाण्यावर मला तरंगते. जर तुम्ही याचा अभ्यास केला ना तर तुम्हाला संसार दुःखातून नक्कीच बाहेर काढेल. आणि भगवान बाबांची एक क्रांती झाली महाराज. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोच झाली. आणि ज्ञानेश्वरी पोहोच झाल्यानंतर दुर्भाग्य म्हणा किंवा भाग्य म्हणा संप्रदायाचं की ज्ञानेश्वरी फक्त आणि फक्त पूजेपुरती मर्यादित राहिली. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. सकाळी लोक उघडतात, 5 ओव्या वाचतात आणि 5 ओव्या वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी पुन्हा दाखवून ठेवतात पूजेपुरती. परंतु त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, कसं काय आहे हे शोधण्याचं कार्य पुन्हा भगवान बाबांनाच शास्त्रींच्या रूपाने जन्माला यावं लागलं. आणि आज पहा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवान गणाच्या माध्यमातून, भगवान गणाच्या महत्वाच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरी काय करू शकते याचा पूर्ण प्रचार आणि प्रसार आपल्या भगवान गणाच्या महंतांच्या मुखातून होत आहे. म्हणून श्री गुरु शास्त्री बाबा हे आपला स्वाभिमान आहे. आणखी दुसरं तुम्हाला कारण सांगतो. आजपर्यंत महाराज लोक पण या ठिकाणी बसले. आजपर्यंत जेवढे काही वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला मला वाटतंय 108-10 वर्ष झालेले आहेत. 1818 साली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. म्हणजे 110 वर्षामध्ये जेवढे काही कीर्तनकार जन्माला आलेत ना आतापर्यंत, कुणी विनोदाचार्य झालं, कुणी भागवताचार्य झालं, कुणी रामायणाचार्य झालं, परंतु या 125 वर्षाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी भाव कथा सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे ते श्री गुरु शास्त्री बाबा आहेत महाराज. आणि याचे पुढे जाऊन सांगता वारकरी संप्रदायातील सर्वात उच्च पदवी मानली जाते न्याय. न्याय हा फार कठीण आहे.
न्याय म्हणजे काय, विचार कसा करावा हे शिकवणारी ग्रंथ म्हणजे न्याय आहे. आणि न्यायशास्त्र शिकायला महाराज कमीत कमी 15-20 वर्ष घालावी लागतात. आणि आज वाटते भारतामध्ये नव्हे तर या जगामध्ये आतापर्यंत पृथ्वी जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत फक्त 3च न्यायाचार्य झाले. पूर्ण जगामध्ये आतापर्यंत फक्त 3 न्यायाचार्य जन्माला झाले. आणि या भारतामध्ये एकमेव न्यायाचार्य म्हणजे ते आपल्या भगवानगडाचे महंत श्री गुरु शास्त्री बाबा. म्हणून ते आपला स्वाभिमान आहे. म्हणून एक लक्षात घ्या की आपण या ठिकाणी ज्यावेळेस पुण्यतिथी भगवान बाबा आणि वामन गोष्टी साजरी करतो याच्या पाठीमागचं काय कारण आहे. जर तुम्ही मनामध्ये जर हेतू ठेवला ना, आणि आणखीन एक तुम्हाला जाऊन सांगतो, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचण्याचं काम भगवान बाबांनी केलं. ज्ञानेश्वरीतील गर्भित आत्र ज्यांच्या मुखातून प्रकट होतो ते श्री गुरु शास्त्री बाबांनी केलं. आणि आणखीन सांगतो की आजपर्यंत 7 ज्ञानेश्वरीचा मतित अर्थ 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं ज्यांनी काम केलं ना, ते आमचे मित्र आज या ठिकाणी दिनेश महाराज आहेत. 1 कोटी लोकांपर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी पोहोचली महाराज. आनंदाचे सिद्धांत या चॅनलच्या माध्यमातून ते आज आपलं भाग्य की आज या ठिकाणी आपल्या भाऊ बाबांच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित आहेत. म्हणून त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या. आता प्रश्न असा आहे की आपण या पुण्यतिथी का साजरी करायची, याचं कारण असं आहे, भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज हे जे संत आहेत ना, हे पूर्णत्वाला पोहोचलेले आहेत. आपला जो संसार जो आहे ना, हा संसार हा अपूर्णच असतो, कधीही अपूर्ण असतो. तुम्ही पहा, जर तुम्ही एका व्यक्तीने जर त्याने सांगितलं की माझ्याकडे 2 गुंठे जागा आहे, तर दुसरा सांगतो माझ्याकडे 4 गुंठे आहे, दुसरा सांगतो माझ्याकडे 1 एकर आहे. जर एखाद्याने सांगितलं माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे, दुसरा सांगतो माझ्याकडे चॉपर आहे, त्याचा पुढचा सांगतो की माझ्याकडे विमान आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या संसाराला लिमिट नाही, आर्थिक लिमिट कुठलं नाहीये. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा जो आहे ना, तो असमाधानी आहे. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज आपल्याला समाधान देतील का, कारण की ते समाधानी आहेत. आपलं जीवन समाधानी व्हावं म्हणून भाऊ आणि बाबाची पुण्यतिथी आहे. विठाल पृथ्वी जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव जन्माला आलेले आहेत, तो पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, कुठलाही असो, मनुष्य असेल, प्रत्येक जीवाला वाटतं की आपल्याला सुख पाहिजे. जन्माला येत असतानाच तो अंतःकरणामध्ये त्या इच्छेला बरोबर घेऊन येतो. त्याला वाटतं की मला सुख पाहिजे. मग ते सुख कशामध्ये आहे हे शोधण्यासाठी 12 दर्शनकाराची निर्मिती झाली. 6 आस्तिक दर्शन आणि 6 नास्तिक दर्शन. परंतु आपल्याला 12 दर्शन करायची गरजही नाही. आपण फक्त आणि फक्त आपला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सुख कशामध्ये आहे हे आपण पाहूया. वारकरी संप्रदायाचा नियम आहे की या भगवंताच्या प्राप्तीशिवाय जगामध्ये कशामध्ये सुख नाही. सुख रूप आहे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय या जगामध्ये सुखच नाही. मग काय झालं की भगवान पांडुरंग परमात्मा कशाने भेटतो, तर संतांच्या संगतीमध्ये भगवान पांडुरंग परमात्मा भेटतो असा सर्व संतांनी प्रचार प्रसार केला. आणि ज्या वेळेस वारकरी संप्रदायाची संख्या स्थापन करता वेळेस हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी होती. परंतु संतांनी जो प्रचार केला ना की वारकरी संप्रदायामध्ये सुख आहे, सुख आहे, तर एवढी संख्या वारकरी संप्रदायाची झाली. आज मोजता येत नाही. करोडो लोक वारकरी संप्रदायामध्ये आले. का? कारण की वारकरी संप्रदायामध्ये सुख आहे ही त्यांना आशा आली. आता मला सांगा, आज माझ्या आपण सर्व या धर्ममंडपामध्ये बसलो, मला मनातून सांगा, अंतःकरणातून, की आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत. वारकरी संप्रदायातील सर्व लोक सुखी आहेत का? हो, आहेत का सर्व लोक सुखी? नाहीये. का नाही? मग वारकरी संप्रदायात सुख नाही का? काही लोक काय करतात, कीर्तन करायचं ऐकून, प्रवचन करायचं ऐकून वारकरी संप्रदायामध्ये येतात. आल्यानंतर सुरुवात करतात, 1-2 वर्ष जातात आणि 1-2 वर्षानंतर सांगतात काही नाही, त्या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही 2 वर्ष त्याच्यात गेलो, परंतु कुठं आम्हाला सुख भेटलं नाही. आणि या जगाचा नियम असा आहे महाराज, जर गुलाबजामुन गोड आहे, जर तुम्हाला किती वेळ सांगितलं
गुलाबजामू गोड आहे, जिलेबी गोड आहे. तुम्हाला सांगितलं जोपर्यंत तुम्ही स्वतः तो गुलाबजामू आपल्या तोंडामध्ये टाकत नाही तोपर्यंत तो साखरेचा आहे का तिखटाचा हे तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय कळत नाहीये. तसं तुम्ही सांगताय की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुख आहे आणि तो कुणाला त्याने आतापर्यंत सुख दिलंय का, तो कुणाला भेटलाय का हे तुम्ही दाखवून द्या. पण ज्यांना भेटलाय ते पांडुरंग स्वरूप झालेले आहेत, त्यांना बोलताच येत नाही. ज्यांना भेटलाय कीर्तनकार हे तुमच्या एक लक्षात असू द्या, कीर्तनकार म्हणजे संत नव्हे, प्रवचनकार म्हणजे संत नव्हे. कीर्तनकार आणि प्रवचनकार हे फक्त भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबरायांचे प्रचारक आहेत. जसे एखाद्या नेत्याचे त्याचा कार्यकर्ते असतात प्रचार करणारे, तसे भगवान श्री ज्ञानोबराय, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, तुकोबराय यांचे कीर्तनकार हे प्रचारक तुमच्या भाषेत कार्यकर्ते आहेत. विठाल विठाल प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही किंवा त्या गोष्टीवर आपण प्रेम करत नाही. आता मला एक सांगा, महिला मंडळ भरपूर या ठिकाणी बसलेले आहेत. जोपर्यंत 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माता बाळाला पाहू शकत नाही आणि बाळ मातेला पाहू शकत नाही. बरोबर आहे महिला मंडळी? जोपर्यंत 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माता बाळाला पाहू शकत नाही आणि बाळ मातेला पाहू शकत नाही. आता मला सांगा की 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होण्याच्या अगोदर बाळ नाही का माता नाही? बाळही आहे माताही आहे, पण एकमेकाला का पाहू शकत नाहीत? याचं कारण असं आहे, 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होण्याचे बाकी आहेत. त्याप्रमाणे या वारकरी संप्रदायामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुख आहे, परंतु आपली भक्ती कुठंतरी अपूर्ण आहे, म्हणून आपल्याला भगवान पांडुरंग परमात्मा दिसत नाही किंवा दर्शन देत नाही. विठाला तुम्हाला खाली येऊन तुम्हाला पटवून देतो. काय झालं, ज्यावेळेस ती कीर्तनाला एक भगवानगडावर असताना गंगाखेड साईडला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये बसलो आणि ज्याच्या घरी गेलं त्याला एक मुलगा होता आणि तो मुलगा संप्रदायाला न मानणारा होता आणि त्या मुलाने काय केलं होतं, एकाच हिरोईनीचे एकाच नटीचे वेगवेगळ्या पोज मध्ये पूर्ण त्याच्या घरातल्या हॉलला फोटो लावले होते वेगवेगळ्या याच्यामध्ये. मी त्या मुलाला विचारलं, म्हणलं बाळा, अरे तू पूर्ण नटीचे एकाच नटीचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो लावलेत, लावायचे ते किंवा 10-5 नटीचे तरी लावायचे, एकीचेच का लावले? तो मला महाराज आपलं तिच्यावर प्रेम आहे. तुझं प्रेम आहे तिच्यावर, ठीक आहे, काय हरकत नाही. ती तुला कधी भेटली का? तुला काय महाराज, आपण कुठं ती कुठं? मला सांगा महाराज, जर तुम्ही भगवंताने निर्माण केलेल्या एका स्त्रीवर जर न भेटता प्रेम करता तर जगाचा मालक असणाऱ्या भगवंताने भेटण्याची का अपेक्षा करावी, का प्रेम करू नये भगवंतावर? का आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर सुख मिळत नाही? याचं कारण मुख्य असं आहे. आता मला या ठिकाणी सांगा, जर कुठल्या एका व्यक्तीला माझ्या कुणाला जर विचारलं की तुमच्या आजोबाचं नाव काय आहे, तुम्ही लगेच सांगणार. तुमच्या पंजोबाचं नाव काय, लगेच तुम्ही सांगणार. पण जर तुम्हाला विचारलं की तुमच्या 8व्या पिढीचं नाव काय आहे, सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येणार. आणि दुसरा अपोजिट बाजू पहा, भगवान श्री ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाले जाऊन भगवान श्री ज्ञानोबरायांचा पूर्ण इतिहास आपल्याला माहित आहे. त्यांच्याने आपलं कुठलंही रक्ताचं नातं नाहीये, जगद्गुरु तुकोबारायांचं आपलं रक्ताचं नातं नाहीये, तरी पण त्यांचा पूर्ण इतिहास आपण सांगतो आणि आपल्या स्वतःच्या 8व्या पिढीचं आपल्याला नाव सांगता येत नाही. काय कारण असायला पाहिजे? वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख मिळत नाहीये, काय याचं कारण असायला पाहिजे? याचं एकच कारण आहे, वारकरी संप्रदायात कशासाठी यायचं हेच आपल्याला कळत आहे. वारकरी संप्रदाय भगवान बाबा आणि वामन भाऊंची पुण्यतिथी कशासाठी करायची याचा आपल्याला मुख्य उद्देश माहिती असला पाहिजे. फक्त आज पलीकडल्या मंडळाने मोठी पुण्यतिथी केली म्हणून त्यांच्यापेक्षा आपण मोठी करायची हा भाव अंतःकरणामध्ये असता कामा नाहीये.
का कशासाठी करा. आजकाल काय झालंय, शिवजयंती असू द्या, भगवान बाबांची पुण्यतिथी असू द्या, किंवा कुठलाही उत्सव असू द्या, धार्मिक कार्य, राजकारणी लोकांनी त्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं की त्याचं कॉम्पिटिशन वाढत चाललंय. कुणाची पुण्यतिथी मोठी होती, कुणाची शिवजयंती मोठी होती, आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपलं पतन असं होतं की आपण भगवान बाबांनी वामन भाऊ आपल्याकडे लक्षच देत नाही. वारकरी संप्रदायात आल्यानंतर भगवान बाबांची पुण्यतिथी, वामन भाऊची पुण्यतिथी साजरी केल्यानंतर हा आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे की भगवान बाबा आणि वामन भाऊनी आपला कधी ना कधीतरी स्वीकार केला पाहिजे. यासाठी भगवान बाबांनी वामन भाऊची पुण्यतिथी आहे. भगवान बाबा आणि वामन भाऊनी आपला स्वीकार केला पाहिजे. भगवान बाबा वामन भाऊनी आपल्याला कधीतरी म्हणलं पाहिजे माझं लेकरू आहे, कधीतरी दर्शन दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आळंदीमध्ये जेवढे काही कीर्तनकार येतात प्रत्येकाचा भाव असा झाला पाहिजे की मी जे आळंदीमध्ये आलोय ना ते कीर्तनकार होण्यासाठी मी आळंदीत आलेलो नाहीये, मी मोठा होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी आलेलो नाहीये. मी या वारकरी संप्रदायात जे आलेलो आहे ना कधी ना कधीतरी भगवान श्री ज्ञानोबरांनी माझा स्वीकार केला पाहिजे. हा भाव जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये कायमस्वरूपी राहत नाही तोपर्यंत तुमचं परमार्थ हा यशस्वी नाहीये. आणि तोपर्यंत तुम्हाला भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, भगवान श्री ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील किंवा पंढरीश पांडुरंग परमात्मा हा आपल्याला तोपर्यंत दर्शन देऊ शकत नाही जोपर्यंत आपला भाव निश्चित होत नाही. मला परमार्थ कशासाठी नको. तुम्ही मला सांगा की आपण पंढरपूरला वारीला जातो, भगवान गडावर वारीला जातो, गडावर वारीला जातो, गेल्यानंतर आपण भाऊकडे आपल्या संसारातले घराणे मांडतो, माझा मुलगा मोठा होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. ह्या गोष्टीसाठी भगवान बाबांनी वामन भाऊ समाधीमध्ये बसलेले नाहीत. भगवान श्री ज्ञानोबा तुमच्या संसारिक इच्छा पूर्तीसाठी बसलेले नाहीयेत, किंवा पंढरीश पांडुरंग परमात्मा हा तुमच्या संसारिक गोष्टीसाठी पूर्ण करण्यासाठी बसलेला नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी. संताची जी वाट पाहतो ना तो फक्त आणि फक्त कशासाठी वाट पाहतो की कधीतरी मला असा एखादा संत भेटावा ज्याने म्हणावं की भगवंता मला तूच पाहिजेस, ज्याने म्हणावं की भगवान बाबा मला तुम्हीच पाहिजेत, मला दुसरं काही नकोय. वामन भाऊला कोणीतरी म्हणावं मला तुम्हीच पाहिजेत. यासाठी परमार्थ आहे. विठाल विठाल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सुख काय मिळत नाही, कारण की आपण भगवंताकडे गेल्यानंतर, साधू संतांकडे गेल्यानंतर सुखाची मागणी न करता संसारिक मागणी करतो, म्हणून आपल्याला सुख भेटत नाही. आणि माझ्या भगवान बाबांनी वामन भाऊ महाराजांनी काय केलं, अनेक कष्ट सहन केले, अनेक संकटाला तोंड दिलं, परंतु ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा प्रचार प्रसार थांबवला नाही. आणि याचा परिणाम असा झाला महाराज, आज या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच संतांच्या जेवढ्या पुण्यतिथी होत नाहीत तेवढ्या माझ्या भगवान बाबांनी वामन भाऊच्या पुण्यतिथी होतात. कुठल्याच संतांच्या एवढ्या होत नाहीत, वामन भाऊ आणि भगवान बाबांच्या होतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये भगवान बाबांचा भक्त आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये वामन भाऊंचा भक्त आहे. आणि भगवान बाबाने वामन भाऊंना सुद्धा या गोष्टीचं समाधान नक्कीच वाटत असणार आहे. विठाला विठाला विठाला. समाज पद्धती असू द्या, आपण ह्याची जाण असली पाहिजे. ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या भगवान बाबांनी आपल्यासाठी किती कष्ट सहन केलेले आहेत, वामन भाऊ महाराजांनी किती कष्ट सहन केले. याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक सांगू का तुम्हाला, श्री गुरु शास्त्री बाबा आहेत ना, तुम्हाला जवळून आवडून माझे गुरु आहेत, मी त्यांच्याकडे शिकलोय म्हणून मी स्तुती करत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस श्री गुरु शास्त्री बाबा आळंदीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्याय शिकण्यासाठी हरिद्वार ऋषिकेशला गेले, त्यांच्या बरोबर 3-4 त्यांचे मित्र होते. 3-4 मित्र होते. त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना 1981 ची गोष्ट पहा, 1981च्या काळामध्ये न्याय शास्त्र शिकवणारा एकही शिक्षक उपलब्ध नव्हता हरिद्वार ऋषिकेश मध्ये. आणि शिक्षकाचा शोध चालू राहिला, एकही शिक्षक भेटला नाही. त्यांच्या बरोबर जे 3 मित्र होते ना, त्या 3 मित्रांनी सांगितलं ठीक आहे, न्यायाचा नाही तर मग साहित्याचा भेटेल, तत्वज्ञानाचा भेटेल, वेदांताचा भेटेल. आणि ते साहित्यामध्ये कुणी गेलं, कुणी वेदांतामध्ये गेलं. श्री गुरु शास्त्री बाबांचं एकच ध्येय होतं, मला न्याय शिकायचा आहे.
का ज्ञानेश शिकायचं त्याचं पाठीमागचं कारण पहा. काय झालं 1978च्या काळामध्ये एक पुस्तक जन्माला आलं होतं की भगवान श्री ज्ञानोबरायांनी समाधी जिवंत घेतली किंवा नाही आणि जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले किंवा नाही. एक पुस्तक तयार झालं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वाद निर्माण झाला होता आणि सर्व महाराज मंडळी त्या काळामध्ये मोठमोठाले महाराज मंडळी फडकरी आळंदीमध्ये एकत्रित आले आणि आळंदीमध्ये एकत्रित आल्यानंतर आळंदीमध्ये एकत्रित आले सर्वांनी त्या पुस्तकाकाराला सर्वांनी शिव्या दिल्या आणि श्री गुरु शास्त्री बाबा त्यांच्या शेजारी बसले. श्री गुरु शास्त्री बाबांना ते जाण निर्माण झाली की या लोकांनी फक्त पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं आपण खंडन करायला पाहिजे, आपण सिद्ध करून द्यायला पाहिजे की भगवान श्री ज्ञानोबरांनी समाधी घेतली आणि जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, हे सिद्ध केलं पाहिजे. आपण सिद्ध केलं ना की त्यांना शिव्या दिल्या पाहिजे, त्यांच्यातून आपला फरक कुठला राहिला. आणि मग जगातील कुठल्याच गोष्टीचा ज्या गोष्टींनी खंडन होणार नाही अशी गोष्ट शिकायची. आणि आज पृथ्वी तलावर तुम्हाला सांगतो न्याय असा आहे, कुठलीही तुम्ही गोष्ट समोर आणा तिचं खंडन करू शकत नाही न्याय. आणि तो भाव निर्माण झाल्यामुळं श्री गुरु शास्त्री बाबा हरिद्वारला गेले. 2 वर्ष त्यांचे शिक्षक शोधण्यामध्ये गेले. शिक्षक शोधण्यामध्ये 2 वर्ष गेले. त्यानंतर त्यांच्या बरोबरचे मित्र 2 वर्षाने पुढे गेले. ज्यांनी साहित्याने वेदांत घेतला ते बाबांना चिडवायला लागले. त्यांनी सांगितलं की पहा मी 2 वर्ष पुढे आलो, तू आहे त्याच ठिकाणी. बाबा म्हणले काय हरकत नाही. आणि नंतर 2 वर्षानंतर त्यांना मुंबईला कांदिवली या ठिकाणी स्वामी काशिकानंद स्वामीजी भेटले. गेल्यानंतर स्वामीच्या समोर गेल्यानंतर सांगितलं की मला स्वामीजी न्याय पडणे काय. स्वामीजीने बताया नाही न्याय नाही पडवला. 3 महिने महाराज 90 दिवस श्री गुरु शास्त्री बाबा दर दिवस जायचे आणि त्यांचं दर्शन घेऊन वापस यायचे. दर दिवस स्वामीजींचं एकच वाक्य, आपको बताया ना मैं नाही पडाऊंगा. आणि 3 महिन्यानंतर 90 दिवसानंतर स्वामीजीने सांगितलं 90 दिवसानंतर ठीक आहे तुम कल से आ जाओ, उद्यापासून न्याय पडण्यासाठी येऊन जा. स्वामीजी शिकवण्यासाठी तयार झाले. परंतु मुंबई सारख्या ठिकाणी आज जर 2 दिवस जर पाहुणा गेला तर तिसऱ्या दिवशी सहन होत नाही. मुंबई सारख्या ठिकाणी कायम स्वरूपी राहायचे, 8-9 वर्ष राहायचे. राहायची व्यवस्था कुठे करायची, ती राहायची व्यवस्था शोधण्यामध्ये पुन्हा बाबांचे 2 महिने गेले. आणि नंतर 2 महिन्यानंतर वेले पार्लेला बाबांची व्यवस्था झाली आणि व्यवस्था झाल्यानंतर पुन्हा स्वामीजीकडे गेले आणि स्वामीजीने सांगितलं की स्वामीजी मैं कल से पाठ करता हूं, आप कौन है. 2 महीने गैप पड़ा. स्वामीजी ने विचारा आप कौन है. स्वामीजी मैं आपको मिला था, आपने बताया था मैं आपको न्याय पढ़ाऊंगा. अरे तब की बात तब थी. बाबांनी हट्ट सोडला नाही. पुन्हा बाबा 2 महिने दर दिवस स्वामीजीकडे जायचे, दर दिवस यायचे. आणि 2 महिन्यानंतर पुन्हा स्वामीजी न्याय पढ़ावण्यासाठी शिकवण्यासाठी तयार झाले. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, तुमचं जे ध्येय आहे ना भगवान बाबांनी आपला स्वीकार केला पाहिजे, वामन भाऊने स्वीकार केला पाहिजे. तसं श्री गुरु शास्त्री बाबांनी ठरवलं की मला न्याय शिकायचा आहे. किती संकट आले, किती वेळ गेला तर त्यांनी दम धरला. म्हणून आज आपण परमार्थामध्ये आलोत ना तर आपल्याला दम धरल्याशिवाय फळ नाही. महाराज विठाला 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 आणि त्यानंतर शास्त्रीजी न्यायाचार्य झाले. आणि आज महाराष्ट्रामध्ये एवढा दम धरल्यानंतर त्यांना न्याय ही पदवी प्राप्त झाली. आणि आज सांगू का तुम्हाला श्री गुरु शास्त्री बाबा जे आहेत ना, तुम्हाला मला माहितच नाही श्री गुरु शास्त्री बाबा कुठल्याच भक्तांबद्दल त्यांच्या मनामध्ये आतच नाही. सर्व भक्त हे आहेत. आणि एक तुम्हाला सांगू ना, कधी कधी आपण गडावर गेल्यानंतर बाबांचं दर्शन होत नाही. याचं कारण असं आहे महाराज तुम्हाला सांगतो. दर्शन न होण्याचं भगवानकडे काय आहे ना हे सुद्धा श्री गुरु शास्त्री बाबांना आठवत नाही. ज्या वेळेस ते ज्ञानेश्वरीचं लिखाण करतात, ज्ञानेश्वरी बरोबर त्यांचा ज्यावेळेस संवाद सुरू होतो ना भगवानकडे सुद्धा आठवत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. एक वेळेस काय झालं, मी एक आळंदीवरनं गडावर गेलो आणि नवीन बंगल्यामध्ये आम्ही रात्री बसलो. बसल्यानंतर ज्ञानेश्वरीची चर्चा सुरू झाली. रात्री 12:30 वाजले. 12:30 वाजल्यानंतर मलाही झोप यायला लागली, मलाही जांभळ्यात होते आणि श्री गुरु शास्त्री बाबांना सुद्धा जांभळ्यात आहे. त्यांच्या शरीराची रिक्वायरमेंट होती की आता आपल्याला झोप पाहिजे. परंतु ज्ञानोबरायांबरोबर त्यांचा एक संवाद चालू होता. पहाटे 3:30 वाजेपर्यंत संवाद त्यांचा चालू होता. मी उभाच आणि बाबांचा ज्ञानेश्वरीचा संवाद चालू दोघांचा.
3:30 वाजता त्यांचा संवाद संपला आणि 3:30 वाजता त्यांनी मला सांगितलं, किती वाजले? म्हणलं 3:30. मला म्हणजे तू का थांबलाय? मी समोर आहे, भगवान गडावर आहेत, हे सुद्धा त्यांना आठवत नव्हतं. याचे तुम्हाला जाऊन सांगू का, श्री गुरु शास्त्री बाबा, त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो, भगवान श्री ज्ञानोबरायांचे अवतार हे भगवान बाबा आहेत आणि भगवान बाबांचे अवतार हे श्री गुरु शास्त्री बाबा आहेत. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. भगवान बाबांचं चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. भगवान बाबांचं चरित्र आपण सर्वांनी भगवान बाबांच्या चरित्रामध्ये सांगितलं येतं की कोल्हापूर साईडचे पत्री सरकार नाना पाटील हे भगवान बाबांना नाल ठोकण्यासाठी आले होते. आपल्याला ऐकण्यात असेल, नाल ठोकण्यासाठी आले. परंतु ज्यावेळेस भगवान बाबांचं दर्शन झालं त्यानंतर त्यांच्या परिवर्तन झालं आणि त्यांना की भगवान बाबांचे ते भक्त झाले. तसंच तुम्हाला सांगतो, आता जिवंत उदाहरण आहे. कदाचित तुम्हाला पटेल न पटेल, पण वस्तुस्थिती माझ्या डोळ्याने अनुभवलेले सांगतो. ज्यावेळेस कीर्तनात सांगायला पाहिजे, पण आपल्या घरातलं कीर्तन आहे म्हणून सांगतो. ज्यावेळेस पाठीमागं 3-4 महिन्यापूर्वी संतोष अण्णा देशमुखांचा खून झाला आणि त्यानंतर श्री गुरु शास्त्री बाबांनी जे काही वक्तव्य केलं आपण सर्वांनी ऐकलं असेल, त्याचा भाव काय होता तो आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुखांचे भाऊबंधू आणि त्यांची मुलगी ही श्री गुरु शास्त्री बाबांना गडावर भेटण्यासाठी आली. सर्वांनी मीडियावर पाहिलं असेल, मला गडावर भेटण्यासाठी आली. आल्यानंतर त्यांनी भगवान बाबाचं दर्शन घेतलं आणि ज्यावेळेस श्री गुरु शास्त्री बाबांचं त्यांनी दर्शन घेतलं ना, माझ्या डोळ्याने पाहिले की आपला त्या मुलींना आपला बाप गेलाय हे तिला आठवत नव्हतं. त्या संतोष देशमुखांच्या भाऊला, धनंजय देशमुखला माझा भाऊ गेलाय हे सुद्धा त्याला आठवलं नाही. ज्यावेळेस श्री गुरु शास्त्री बाबांना पाहिलं ना आणि त्याच्या मुखातून आपोआप वाक्य यायला लागले की आम्ही भगवान बाबाचे भक्त आहे, आम्ही गडावर आलेलो आहे, आम्हाला भगवान बाबा आमच्या गावाला येत होते. भाऊ गेलेलं दुःख सुद्धा विसरून गेले. फक्त श्री गुरु शास्त्री बाबांचं दर्शन घेतल्यानंतर, पाहिल्यानंतर, भगवान बाबांना पाहिल्यानंतर जसं पत्री सरकारांचं त्यांचं विसरून गेले की मी कशासाठी आलोय, तसं धनंजय देशमुख आल्यानंतर ते श्री गुरु शास्त्री बाबांना पाहिल्यानंतर विसर पडला त्यांना आपण कशासाठी आलो. याचाच एक अर्थ असा होतो, भगवान बाबांचेच अवतार श्री गुरु शास्त्री बाबा आहेत. विठाला आणखीन एक पुस्तक दृष्टांत देतो. गेल्या 2 महिन्यापूर्वी तुम्हाला मोहितेवाडी माहित असेल, मोहितेवाडीच्या ठिकाणी जवळ एक चिंचोशी म्हणून गाव आहे. चिंचोशी त्या ठिकाणी गोकुळधाम आश्रमाची स्थापना केली. श्री गुरु शास्त्री बाबांच्या अध्यक्षतेखाली हरिभक्तीपरायण बबन महाराज खेडकर यांना त्या ठिकाणी महंत केलं. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाला गेलो, काही समाजात कंठक असतात, ते विद्वान कीर्तनकार होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो कार्यक्रम कसा विक्षेप होईल कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रम कसा विस्कटून जाईल यासाठी तो महाराज पहिल्या मिनिटापासून प्रयत्न करत होता. पहिल्या मिनिटापासून माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. प्रयत्न करत होता की कसं तरी या ठिकाणी विक्षेप व्हायला पाहिजे आणि त्यांना माहित होतं ते कीर्तनकाराला, जर शास्त्रींना विक्षेप झाला तर शास्त्रीजी इंदुरीकरच्या ठिकाणचं सुद्धा कीर्तन कॅन्सल करतात. त्याला अनुभव होता, माहित होतं, म्हणून ते विक्षेप करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेस महाराज त्याच्याकडे माईक दिला त्या महाराजाकडे बोलण्यासाठी, तर त्यावेळेस त्या महाराजाला विसरून गेला पूर्ण तो आणि फक्त आणि फक्त श्री गुरु शास्त्री बाबांची स्तुती करायला लागला. आम्ही वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे पाहून वारकरी संप्रदायामध्ये पाऊल ठेवला, श्री गुरु शास्त्री बाबा आले म्हणजेच पूर्ण वारकरी संप्रदाय आला आणि श्री गुरु शास्त्री बाबा आले म्हणजेच भगवान बाबाने भगवान श्री ज्ञानोबराय आले. जो माणूस विक्षेप करत होता त्याच्या मुखातून हे वाक्य आले आणि ते वाक्य आल्यानंतर तो 1 तासानंतर सेल पिंपळगावला मला भेटला. सेल पिंपळगाव आणि तो म्हणला, महाराज हा चमत्कार झालाच कसं, स्वतः ते कबूल, माझ्या मुखातून हे वाक्य गेलेच कसे याचा मला आतापर्यंत मला शोध लागला नाही. आणि तेव्हापासून तिने ठरवलं की मी आजपासून भगवान गडाच्या गादीला एकही शब्दाने बोलणार नाही. महाराज सांगायचं तात्पर्य असे काही जे भगवान बाबांच्या जीवनामध्ये अनुभव आहेत तेच आपल्याला भगवान बाबांच्या काळामध्ये पाहता आले नाहीत. भगवान बाबा कसे बोलत असतील ते माहित नाही, भगवान श्री ज्ञानोबराय कसे बोलत असतील हेही आपल्याला माहित नाही. आणि तुमचं आमचं भाग्य असं आहे, एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, श्री गुरु शास्त्री बाबा म्हणजे कोण हे तुम्हाला एका शब्दात सांगतो.
भगवान श्री ज्ञानोबराय आणि भगवान बाबा यांचं मिश्रण म्हणजे श्री गुरु शास्त्री बाबा आहेत. विठाला आणखी एक तुम्हाला सांगतो की आपल्याला भगवानगड म्हणजे काय. आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की भगवानगड, सर्व ठिकाणी भगवानगडाची चर्चा सुरू आहे. भगवानगड म्हणजे काय. तुम्हाला एक सांगू का, भगवानगड म्हणजे काय अगोदरही तुम्हाला सांगितलं. 40 वर्ष भगवान बाबांनी ऐश्वर्यात जीवन घातल्यानंतर उघड्या नाणीवर एक पाल ढोलून ज्याची सुरुवात केली तो म्हणजे भगवानगड आहे. आणि आज तुम्ही ज्या ठिकाणी जाताना गेल्यानंतर तुम्हाला जे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार दिसतं, अन्नदान दिसतं, स्वच्छता दिसते, हा भौतिक भगवानगड आहे महाराज. परंतु खरा भगवानगड तुम्हाला माहिती नाहीये. भगवानगड म्हणजे काय तुम्हाला सांगू का. भगवानगड म्हणजे गेल्या 20 वर्षापासनं ज्ञानेश्वरीच्या रूपानं साक्षात भगवान श्री ज्ञानोबराय ज्या ठिकाणी विराजमान आहेत तो म्हणजे भगवानगड आहे. 20 वर्षापासून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे पारायण होतात. ज्ञानेश्वरी प्रत्येक दगडाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श झालेला आहे. प्रत्येक दगडाला आमच्यासारख्या हजारो कीर्तनकारांनी त्या ठिकाणी प्रत्येक दगडावर बसून ज्ञानेश्वरीचा पाठांतर केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे. आणि भगवान बाबासारख्या पवित्र अशा संतांच्या चरणानं स्पर्श झालेला तो म्हणजे भगवानगड आहे. याचे पुढे जाऊन सांगू का. भगवानगड म्हणजे काय आणखीन तुम्हाला सांगतो. आस्तिकासह जो वारकरी संप्रदायाला मानतो तो आस्तिक आणि जो मानत नाही तो नास्तिक. बरोबर. आस्तिकासह नास्तिकाचं समाधान करणारा म्हणजे भगवानगड आहे. आस्तिकांना का, कारण जे लोक वारकरी संप्रदायाला मानत नाहीत परंतु नोकरीला मानतात, कर्माला मानतात, हे तर मान्य आहे. नोकरीला तुम्ही मानतात, कर्माला मानतात. आज भगवानगडावर कीर्तनकारही बनले जात आहेत आणि युपीएससीच्या माध्यमातून अधिकारी सुद्धा बनले जात आहेत. म्हणून आस्तिकाचं नास्तिकाचं सुद्धा समाधान करणारा म्हणजे माझा भगवानगड आहे महाराज. सांगायचं तात्पर्य असं आहे, भगवान बाबांची जी दृष्टी होती, भगवान बाबांचं जे कार्य होतं की आपल्या गडावर भगवान बाबांची 5 महत्वाचे स्वप्न होते महाराज. ते अपूर्ण राहिले होते. भगवान बाबांना वाटत होतं की हा जो समाज आहे हा समाज पूर्ण मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. हा समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या उच्च ठिकाणी पोहोचला पाहिजे. सांगायचं तात्पर्य भगवान बाबांना वाटतं की शिक्षणामध्ये प्रगती झाली पाहिजे. दुसरी गोष्ट समाज हा संस्कारी बनला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट माझा भगवानगड असा झाला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्याचं नाव झालं पाहिजे. आणि चौथं होतं की ज्या भगवान श्री ज्ञानोबरायांचा मी उपासक आहे त्या भगवान श्री ज्ञानोबरायांचं माझ्या भगवानगडावर मंदिर झालं पाहिजे. आणि आज 4ही गोष्टी श्री गुरु शास्त्री बाबांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी सर्व गडावरून अधिकारी बनले जात आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये एमपीसी मार्फत 17 मुलं भगवानगडाचे लागले महाराज. 17 मुलं एमपीसी मार्फत आणि 200 कीर्तनकार भगवानगडाचे तयार झाले. आणि येणारा प्रत्येक भक्त हा उपाशीपोटी भगवानगडावरून जात नाही. 24 तास त्या ठिकाणी अन्नदान सुरू आहे. आणि वारकरी संप्रदायाचा आत्मा असलेली ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार हा भगवानगडाच्या माध्यमातून होत आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सूर्य मंदिर पाहण्यासाठी कोणार्कला जाता, बालाजी पाहण्यासाठी तुम्ही तिरुपतीला जाता, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही पंढरपूरला जाता, तसं भगवान श्री ज्ञानोबरायांचं मंदिर झाल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबरायांनी भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण भारतातील सर्व मराठी भाषिकासह अमराठी सुद्धा भगवानगडावर येतील हा आपल्याला विश्वास आहे. विठाला 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 काय झालं एवढ्याचं काय कारण आहे. आज भगवानगडच का एवढं प्रगती पथावर आलेलं आहे, कैलीनाथगड का प्रगती पथावर आलेला आहे, याचं कारण असं आहे महाराज. तुम्हाला सांगू का, भगवान बाबा ज्या गडावरून आले ना त्या नारायणगडाचा भगवान
बाबासह आतापर्यंत असणाऱ्या श्री गुरु शास्त्रीबाबांनी कधीच द्वेष केला नाही. एक लक्षात घ्या. प्रत्येक कीर्तनामध्ये पहा, ज्यावेळेस ज्या लोकांनी भगवान बाबांना त्रास दिला ते लोक ज्या वेळेस भगवान गडावर आले त्यावेळेस भगवान बाबांनी त्यांना पालकोळची फेट्याने अंगठ्या करून सन्मान करून त्यांना परत पाठवले. हा आपला भगवान गड आहे. आज ज्यावेळेस श्रीकृष्ण शास्त्रीबाबांचे कीर्तन ऐका, प्रत्येक वेळेस सांगतात नारायणगड हा भगवान गडाची मातृसंस्था आहे. नारायणगड हा भगवान गडाचा गुरु घर आहे. एक घर असतं, वाद निर्माण झाले, वेगळे झाले, याचा अर्थ असा होता की नातं तुटलं जात नाही. म्हणून भगवान बाबांनी भगवान गडाच्या मंत्रांनी कधी नारायणगडाचा द्वेष केला नाही किंवा विरोध केला नाही, कृतज्ञता ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की भगवान गडाची उंची ही आज सर्वात वर पोहोचलेली आहे. विठाला 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 विठाला. दुसरं कारण आहे, भगवान गडाची का प्रगती होत आहे, गैनीनाथ गडाची का प्रगती होत आहे, वामन भवाने भगवान बाबांच्या का हजारो पुण्यतिथी होत आहेत, याचं एकच कारण आहे. जगद्गुरु तुकोबारांनी विचारलं, तुम्ही सुद्धा या 400 वर्षामध्ये तुमचीच काय योग्यता झाली मला सांगा. 400 वर्षामध्ये देहूमध्ये लोक जन्माला आले नाहीत का? देहूमध्ये कीर्तनकार तयार झाले नाहीत का? काय जगद्गुरु तुकोबाराय एकटेच दात्याची निर्मिती करू शकले? काय जगद्गुरु तुकोबाराय एकटेच संत झाले का? याचं मुख्य कारण जे आहे ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संतारे सरता संताने सरता केलं तरी शपरी. 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 चंदनाने बोरी व्यापिला. 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 गुणले शराबी ललितारी गाई. गुण दोषराती ललितारी गाई. गुण दोषराती ललितारी गाई. गुण दोषराती ललितारी गाई. का जगद्गुरु तुकोबाराय घडले, का भगवान बाबा संत झाले, का वामन भाऊ महाराज संत झाले आणि आपण का झालो नाही? तुम्हाला जे 10 मिनिटापूर्वी मी सांगितलं होतं की आपल्या 8व्या पिढीचं आपल्याला का नाव लक्षात राहत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्ष झाले तरी आपल्या लक्षात आहे. भगवान श्री ज्ञानोबांना 750 वर्ष झाले तरी आपल्या लक्षात आहे. वामन भाऊंना जाऊन 61 वर्ष झाले. वामन भाऊंना जाऊन 50 वर्ष झाले आणि भगवान बाबांना जाऊन 61 वर्ष झाले. काय माझं जे गाव आहे ना ते वामन भाऊच्या गडाचं गाव आहे, त्यामुळे ते माझे संस्कार जे आहेत ते वामन भाऊचे जास्त आहेत. विठाला विठाला का? याचं कारण एकच आहे की आपण काय करतो, आपल्या मनाप्रमाणे परमार्थ करतो. आपल्याला एखाद्याने सांगितलं, एखाद्या विचारतो का वारीला चाललास, काय ते जोडीदार चालले होते म्हणून मी वारीला चाललो. का पुण्यतिथीला चाललास, बाकीचे मित्रच कंपनीत चालले होते म्हणून चाललो. प्रवाह पतित म्हणतात. एक चालला त्याच्या पाठीमागे आपण चाललो, असा परमार्थ नाही. भगवान बाबा असो, वामन भाऊ महाराज असो, जगद्गुरु तुकोबाराय असो, नाथ महाराज असो, की काय संत झाले त्यांनी त्यांच्या मनानं परमार्थ केला नाही. संताने सरता, सरता शब्दाचा अर्थ आहे मान्य होणे. संता ज्या गोष्टीला मान्य आहेत, संतांना ज्या गोष्टी मान्य आहेत त्या गोष्टी संतांच्या नजरेतून
काय परमार्थ आहे त्याप्रमाणे मी परमार्थ केला. संताने सरता केलो तैशा परी. याचा परिणाम असा झाला की वारकरी संप्रदायाच्या तलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान भगवान श्री ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. भगवान श्री ज्ञानोबरायांनी कृपा केली जगद्गुरु तुकोबरायावर आणि परिणाम असा झाला की त्यांच्या मुखातून अभंग रचना निर्माण झाली. त्याचप्रमाणे आज का श्री गुरु शास्त्री बाबांचं नाव आहे, का भगवान बाबांचं नाव आहे, याचं एकमेव कारण आहे भगवान श्री ज्ञानोबरायांनी त्यांच्या अंतकरणाला स्पर्श केलेला आहे. भगवान बाबांच्या अंतकरणाला ज्ञानेश्वरीने स्पर्श केलेला आहे. आणि एक तुम्हाला सांगतो महाराज, या विश्वामध्ये एकमेव असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तोच तुम्हाला संत बनवू शकतो. मग भगवान श्री ज्ञानोबराय पुरुष असून भगवान श्री ज्ञानोबरायांना आपण सर्व माऊली म्हणतो. का माऊली म्हणतो याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही आतापर्यंत संत जन्माला आलेले आहेत ते प्रत्येक संताला जन्म देणारे माझे भगवान श्री ज्ञानोबर आहेत, म्हणून त्यांना पुरुष असून माऊली म्हणतात. आणि भगवान श्री ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा परमार्थ जर आपण केला तर एक ना एक दिवस भगवान श्री ज्ञानोबराय आपला स्वीकार करतील. भगवान बाबांना अपेक्षित असणाऱ्या प्रमाणे जर आपण वागलो, भगवान बाबांना अपेक्षित आहे आपण सुशिक्षित झालो पाहिजे, आपण शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे, आपण कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे फिरलं नाही पाहिजे, आपण कुठल्याही नशेच्या आहारी गेलो नाही पाहिजे, आपण काहीच करू नका. श्री गुरु शास्त्री बाबांचं एक वाक्य आहे, हृदयात तोडून ठेवा महाराज. अतिसंपत्ती कमवणं म्हणजे स्वतःच्याच हातानं स्वतःची पिढी बर्बाद करण्याचं प्रतीक म्हणजे संपत्ती कमवणे. गरजेपुरती तुम्ही संपत्ती कमवा, परंतु अति जर तुम्ही केलं ना होतं काय, जर तुम्ही एका घराची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, एकच घर पाहिजे राहण्यासाठी, आणि जर तुम्ही 4 घरं घेऊन ठेवले, 4 गाड्या घेऊन ठेवल्या, तर मुलगा विचार करतो शिकायचं कशासाठी, पैशासाठी, घरासाठी. हे सगळ्या बापाने करून ठेवल्यात, मुलगा कुठल्या तरी आहारी जातो. म्हणून एक लक्षात घ्या, भगवान बाबांचा एक संदेश आहे, श्री गुरु शास्त्री बाबांचा संदेश आहे की गरजेपुरतं कमवा आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त संस्कारी बनवा, बाकी काही करू नका. पैसा हा गौण आहे, संस्कार महत्वाचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण आपल्या मुलाला संस्कारी बनवू ना, त्यावेळेस भगवान बाबा वामन भाऊ महाराज आपला नक्कीच स्वीकार करणार नाहीत. ही सर्वांनी अंतकरणामध्ये भावना ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी सर्व भाऊ बाबा भक्त एकत्रित येऊन प्रत्येकाचं नाव घेत नाही, कारण की माझ्यासाठी माझ्यासह तुम्ही सर्व आणि सर्व या ठिकाणी कुणी अगोदरही सांगितलं, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा गायक, वादक आणि श्रोते यामध्ये कुठलाही भेद नाही. आपण सर्व आणि सर्व भगवान बाबाने वामन भाऊचे भक्त आहोत, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. विठाला 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 एक नक्की मी सांगल की आपले जे वाघ महाराज आहेत ना, त्यांना एक माझी सूचना आहे, सूचना म्हणण्यापेक्षा एक विनंती आहे की वाघ महाराजांनी आतापर्यंत तुम्हाला माहिती का नाही माहिती नाही मला किंवा असेल, पण आतापर्यंत त्यांनी भगवान बाबाने वामन भाऊच्या 19 पुण्यतिथी पुणे जिल्ह्यामध्ये सुरू केल्या, 19. तर त्यांच्याकडे मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही कमीत कमी वामन भावाने भगवान बाबांचा रौप्य महोत्सव म्हणजे 25 तरी पुण्यतिथी तुम्ही पूर्ण कराव्यात. 25च्या नंतरचे सुवर्ण महोत्सव पर्यंत नेण्याची जबाबदारी आमची. विठाला एकच आहे मला, आज या जगामध्ये आपल्याला एकत्र होणं फार महत्वाचं आहे. ना भगवान बाबाने जात पाहिली कुठली, ना वामन भाऊने जात पाहिली, ना भगवान श्री ज्ञानोबरायांनी जात पाहिली. जातीच आहेत, आपण सरळ सरळ घेऊ. न पाहे याती बुद्धदोष याती, न पाहे याती. कुठली जातीचा आहे म्हणून त्याला संत करा, कुठल्या धर्माचा आहे म्हणून संत करा. आज जर तुम्ही भगवानगडावर गेलात ना, 22 वर्षापासून तुम्ही जात असतात, आज भगवानगडावर सर्व समाजातील मुलं आहेत मला, सर्व समाजातील UPSC MPSCचे मुलं आहेत, कीर्तनकार मुलं आहेत. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का, एकमेव असे भगवान श्री ज्ञानोबरायांनंतरचे संत आहेत. भगवान श्री ज्ञानोबरायांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला शिष्य न बनवता संत बनवलं. तसंच भगवान बाबांनी आणि श्री गुरु शास्त्री बाबांनी
आपल्या विद्यार्थ्यांना फक्त शिष्य न बनवता त्यांना महंत सुद्धा प्रत्येक समाजातील व्यक्तीला महंत म्हणून श्री गुरु शास्त्री बाबा आणि भगवान बाबांनी संस्थानिक तयार केले. तर तुम्ही आपल्या हनुमान महाराज सातपुते पाविड संघ संस्था, त्यानंतर तुम्ही नवनाथ महाराज मालगावची पहा गाडेकर, त्यानंतर तुम्ही विवेक महाराज महाजन पहा आता शिरोला जे आहेत ते, आणि विवेक महाराज त्यांना आता कांदिवलेल्या स्वामीजींना त्या ठिकाणी त्यांना बसवले. काशीनाथ महाराज टोंपे पहा, अतुल महाराज राग पहा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, प्रत्येक समाजातील व्यक्तीला महंत बनवण्याचं कार्य भगवान करत आहे, म्हणून भगवानकडे एक नंबर आहे. एकच आहे, आपल्याला कुठला जात नाहीये, कुठला समाज नाही. आपण आता तुम्ही सांगा, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तर तुम्ही मोबाईल घेताना हा विचार करता का हो हा कुठल्या जातीच्या माणसाने बनवलेला आहे? हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही विचार करता का हा कुठल्या माणसाने? तुम्ही फक्त विचार करता गुण कोणाचा येतो हे पाहतो ना. मार्केटमध्ये कुठला मोबाईल चालतो, आपण जात पाहत नाही. तर मला सांगा, परमार्थामध्ये येताना संसारिक जीवन जगत असताना का जात पाहिजे? आपण असं करावा की ज्ञान कुणाकडे आहे त्या माणसाच्या जवळ जा, कुठलाही त्या जातीचा असू द्या, ज्ञान ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे जा, आणि त्याच्याकडे गेला तरच भगवान बाबाला आणि वामन भोला समाधान मिळेल. सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला आणि सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. मी तसं काही कीर्तन करणार तुम्हाला सांगतो, मी वर्षातून 2च कीर्तन करतो, वर्षातून 2 कीर्तन करतो. एक भगवान श्री ज्ञानोबरायांच्या माऊली मंदिरामध्ये पाडव्याच्या दिवशी मी कीर्तन करतो, आणि दुसरे जे आहे भगवान बाबांची पुण्यतिथी ज्या ठिकाणी असेल, कधी मुंबईला असेल, कधी गडाच्या परिसरात असेल, या वर्षी म्हणजे फक्त 2 कीर्तन करतो. बोलण्याची जास्त प्रॅक्टिस नाही. का? याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो की श्री गुरु शास्त्री बाबांच्या ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन असं आम्हाला आहे की त्यांनी सांगितलं की परमार्थातला पैसा हा संसारामध्ये कधी घालू नये. परमार्थातला पैसा हा संसारासाठी कधी घालू नये. त्यांनी कितीतरी अशी उदाहरणं दिलेली आहेत. जर परमार्थाचा पैसा संसारात जर घातला तर त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून मी एक संसारिक आहे, म्हणून मी परमार्थाचा पैसा हा संसाराला लावायचा नाही हा निश्चय अंतःकरणामध्ये असल्यामुळं संसारासाठी मी नोकरी करतो. एका कंपनीमध्ये मी मॅनेजर आहे, HR मॅनेजर, आणि परमार्थ आपल्या आनंदासाठी करतो. म्हणून मी जास्त कीर्तन करत नाही, 2 कीर्तन करतो. त्यापैकी आजचं हे कीर्तन आहे. सर्व परिसरातील लोकांचं एवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की श्री गुरु शास्त्री बाबा सांगतात की माझ्या भगवान बाबांचं जे स्वप्न होतं की माऊलीचं मंदिर भगवान गडावर 700 वर्षाचे मंदिर झालं नाही ते व्हावं, ते आज ऊसतोड कामगाराची मुलं आणि ऊसतोड कामगार शेतकऱ्यांची मुलं करत आहेत. प्रत्येक गावामध्ये महाराज करोडो रुपयाची वर्गणी येते. प्रत्येक गावामध्ये स्वागत भव्य दिव्य केलं जाते. काल तर एवढा मोठा चमत्कार झाला महाराज. फुलसंगवी या ठिकाणी श्री गुरु शास्त्री बाबांचं कीर्तन होतं परवा. त्या फुलसंगवी हे वामन भाऊंचं जन्म गाव आहे महाराज, आणि बोरगाव हे वामन भाऊच्या आजोळच गाव आहे. तर फुलसंगवीला सुवर्ण महोत्सव होता. श्री गुरु शास्त्री बाबांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी मिरवणूक झाली नाही तेवढी मिरवणूक फुलसंगीकरांनी केली. याचा अर्थ असा आहे की भगवान बाबा हे वामन भाऊंच्या दर्शनासाठी स्वतः आलेले आहेत. त्याचं एक प्रतीक म्हणून त्यांनी मिरवणूक काढली होती. साक्षात भगवान त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव असा होता की भगवान बाबाच शास्त्रीजींच्या रूपानं वामन भाऊंच्या भेटीसाठी येत आहेत, आणि त्या लोकांनी भव्य दिवस स्वागत केलं. तसं सांगण्याचं एकच अर्थ आहे. अगोदर मी सांगितलं ज्याप्रमाणे आपल्याला 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, ते भगवान बाबाने वामन भाऊ महाराज आपले 2 डोळे आहेत, 2 हात आहेत. कुठलाही संतांमध्ये भेद नाही. भगवान श्री ज्ञानोबराय हेच आपलं दैवत आहेत. भगवान श्री ज्ञानोबरायच आपल्यासाठी सर्वस्व आहेत. ही सर्वांनी अंतःकरणामध्ये भावना ठेवा. म्हणून द्यावे तेवढे सर्वांना धन्यवाद. सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. आपले तांदळे महाराज आहेत. आम्हाला ते धमधमला परभणी जिल्ह्यामध्ये भेटलो होते 8 दिवसापूर्वी. बाबांना मी गेलो होतो त्या ठिकाणी त्यांचं रामायण होतं. स्वामीजी आहेत, आणि सुंदर असं ज्यांची संस्था आहे, संस्थेला सुद्धा नाव काय द्यावं हे जर शिकायचं असेल तर आमच्या हनुमंत महाराजांकडे शिका. ज्ञान
हे ज्ञानोबरायांचंच नाव द्यावं, ज्ञान प्रबोधनी काय नाव द्यावं असे हनुमान महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी आहेत. भगवान श्री ज्ञानोबरायांच्या प्रार्थना करू की हनुमंत महाराजांची संस्थेमध्ये भरभराट हो आणि अशीच सेवा त्यांच्याकडनं भाऊ आणि बाबांची हो, तसेच आपल्याकडनं सुद्धा भाऊ आणि बाबांची ही पुण्यतिथी महोत्सव जो आहे तो अनेक कधी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा चालू राहणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. कारण की आपण भाऊ आणि बाबाचं कार्य करतोय. भाऊ आणि बाबांचं नाव आहे चंद्र सूर्य असेपर्यंत नाहीये. जोपर्यंत भाऊ आणि बाबाचं नाव आहे तोपर्यंतच या विश्वामध्ये चंद्र आणि सूर्य राहणार आहेत. महाराज त्यावेळेस सर्वांना धन्यवाद. आताच आपल्याला मी कीर्तनात सांगितलं की ज्ञानेश्वरी प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचं कार्य भगवान बाबांनी ग्रंथाच्या माध्यमातून केलं आणि ज्ञानेश्वरीतला जो भाव आहे तो पोहोचण्याचं शास्त्रींच्या मुखातील भाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं कार्य आतापर्यंत 1 कोटी लोकांपर्यंत ज्यांनी पोहोचलंय म्हणजे दिनेश महाराज आज आपल्या कीर्तनाला उपस्थित आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रचार यज्ञामध्ये फार असा मोलाचा वाटा आहे महाराज त्यांचा आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली आणि जे वारकरी संप्रदायाला मानत नव्हते एज्युकेटेड लोक सुद्धा एक काळ असा होता की वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा, अज्ञानी लोकांचा. परंतु श्री गुरु शास्त्री बाबांनी आज एक वारकरी संप्रदायाला उंची दिली की आज PhD होल्डर लोक ज्ञानेश्वरी ऐकायला येतात, रिटायर CA येतात, रिटायर IPS अधिकारी येत आहेत. त्याचं का जर पुणे केलं ते भगवान गडाने केलेलं आहे आणि दिनेश महाराजांचा मोठा वाटा आहे. म्हणून सर्वांना द्यावेत वेळ धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये इकडं तिकडं जर शब्द गेले असतील तुम्ही आणि हे काही वेगळे नाहीत. कारण की भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात ना तरी बालक बुडा बोले का वाकुडावे चुका. ज्यावेळेस लहान मूल असतं ना, ज्यावेळेस ते बोलायला लागतं, बोबडं जरी बोललं ना तरी त्या आईला आणि त्या वडिलाला त्याचं कौतुक वाटतं. ते जर चालायला लागलं आणि पडलं ना तर पुन्हा ती आई काय करते, त्याला उभा करते आणि पुन्हा चालायला लावते आणि कौतुक करते. त्याप्रमाणे जर बोलण्याच्या ओघामध्ये इकडं तिकडं जर 2 शब्द गेले असतील तर त्या आईच्या अंतःकरणाप्रमाणे आपण सर्वांनी सहन करावे, माफ करावे एवढी प्रार्थना करतो आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भजन करू. विठोबा